महत्वाची बातमी समोर येते। रोशनी सोनघरेचा मृतदेह अहमदाबादहून डोंबिवलीत आता आणण्यात आलेला आहे। तब्बल 7 दिवसांनी नातेवाईकांना मृतदेह मिळालाय। रोशनी सोनघरे यांचा पार्थिव त्यांच्या मूळ घरी आता दाखल झालेला आहे। रोशनी सोनघरे यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार अगदी थोड्याच वेळात होणार आहेत। क्रू मेंबर होत्या रोशनी सोनघरे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये 260 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या डोंबिवलीत राहणारे देखील रोशनी सोनघरे हिचा समावेश होता। आता आपण बघू शकता, आपण त्यांच्या घराजवळ आहेत। रोशनीचा देखील त्यामध्ये समावेश होता, परंतु DNA टेस्ट झाली नव्हती, म्हणून तब्बल एका आठवड्यानंतर DNA टेस्टची तपासणी झाल्याच्या नंतर आज मृतदेह काल त्यांच्या कुटुंबाच्या हातात दिलेला आहे आणि तो मृतदेह त्याचा काल मुंबई येथे आणण्यात आला। परंतु आज मुंबईवरून तो मृतदेह निघणार आहे आणि त्यांच्या डोंबिवलीतील राहत्या घरी मृतदेह आणणार आहेत। 9 वाजता डोंबिवलीतील अशू स्मशानभूमी इथे तिच्यावरती अंतिम संस्कार होणार आहे आणि आता त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी हे जमायला सुरुवात झालेली आहे आणि 9 वाजता तिच्यावरती डोंबिवली इथे अंतिम संस्कार तिचा होणार आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।